Now see, this is chapter 22, chemical coordination and integration. So every year this chapter will give 2 to 3 क्वेश्चन. इस टॉपिक पे हर साल 2 से 3 क्वेश्चन पूछे जाते. सो बिफोर आई स्टार्ट रीडिंग केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन, तो एक 2 मिनटात मी तुम्हाला समजून सांगतो की देखो, हमारा शरीर ऊपर से नीचे तक एक जैसा नहीं है. हमारे शरीर में कई सारे प्रकार के ऑर्गन हैं, ऑर्गन सिस्टम है, और हर ऑर्गन या ऑर्गन सिस्टम के स्पेसिफिक काम हैं. जैसे एक्सक्रीटरी सिस्टम, सर्कुलेटरी सिस्टम, मस्क्यूलर सिस्टम, स्केलेटल सिस्टम, रिप्रोडक्टिव सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव सिस्टम. तो प्रत्येक सिस्टम आपापलं काम करते. पण जर या सगळ्या सिस्टममध्ये कम्युनिकेशन, लिंकिंग, कनेक्शन नसेल तर बॉडी ॲज अ वन पीस काम नाही करू शकणार. एंड हेंस इट वॉज फेल्ट नेसेसरी कि सारी ऑर्गन और ऑर्गन सिस्टम के बीच में कम्युनिकेशन होना ज़रूरी है. सो हे जे कनेक्शन, लिंकिंग, कम्युनिकेशन आहे याला म्हणतात कोऑर्डिनेशन. आता कोऑर्डिनेशन तर समजलं की डिफरंट ऑर्गन्स अँड देअर फंक्शन्स आर लिंक्ड. पण कौन करेल कोऑर्डिनेशन? कौन सारे ऑर्गन्स को आपस में लिंक करेगा? तो देखो, 2 सिस्टम है. एक है नर्वस सिस्टम और एक है एंडोक्राइन सिस्टम. तो नर्वस सिस्टम न्यूरल कोऑर्डिनेशन करते आणि एंडोक्राइन सिस्टम हार्मोनल किंवा केमिकल कोऑर्डिनेशन करतं. तो दोनों कोऑर्डिनेशन में क्या फ़र्क है? तो सर, जे नर्वस सिस्टम कम्युनिकेशन करतं तर ते फक्त पॉइंट टू पॉइंट असतं. प्रत्येक सेलला दुसऱ्या सेलसोबत कनेक्ट नाही करत. मोठे मोठे तौर पे नर्वस कोऑर्डिनेशन जे असतं ते फास्ट असतं, पण त्याचा इफेक्ट शॉर्ट लिव्ड असतो. पण बऱ्याच साऱ्या आपल्या बॉडीमध्ये अशा ॲक्टिव्हिटी आहे, जसं की ग्रोथ, जसं की मेटाबॉलिझम. तर या ग्रोथ किंवा मेटाबॉलिझमला फास्ट कम्युनिकेशनची गरज नाही. लॉंग लास्टिंग कम्युनिकेशन पाहिजे आणि हे कम्युनिकेशन असलं पाहिजे सेल टू सेल. आणि म्हणून आपल्याला 2 दिले आहे कोऑर्डिनेशन. नर्वस सिस्टम करणार न्यूरल कोऑर्डिनेशन आणि एंडोक्राइन सिस्टम करणार हार्मोनल किंवा केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. तो आत्ता तुम्हाला याच्यावरून काय समजलं? तो सर, मला हे समजलं की आपल्या शरीरात वेगवेगळे ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम असतात. ते आपापलं काम करतात. पण उन्होंने अगर ऐसा ही अपना अपना काम वो करते रहे और उनके आपस में अगर कनेक्शन, लिंकिंग, कम्युनिकेशन नहीं है तो बॉडी तो टुकड़ों में बट जाएगी. हमारी बॉडी एज अ वन पीस काम नहीं करेगी. और इसीलिए 2 सिस्टम ने कहा कि हम आपका कोऑर्डिनेशन या लिंकिंग करवाते. एक है नर्वस सिस्टम जो न्यूरल कोऑर्डिनेशन एंड कंट्रोल करवाती. एक है एंडोक्राइन सिस्टम, वो हार्मोन सिक्रेट करती है, माने केमिकल मैसेंजर, और वो सेल टू सेल कम्युनिकेशन करवा के देती है. तो अब देखो, हम लोग स्टार्ट करते, और बीच बीच में जहाँ कहीं भी मुझे लगे तो आपको एक्सप्लेन किया जाएगा. और अगर आप ध्यान से इसे देखते तो आपको कोई दिक्कत नहीं आएगी चैप्टर समझने में. You have already learned that neural system provide point to point rapid coordination among organ. तो याच्या पहिलेच्या टॉपिकमध्ये तो म्हणतो की तुम्हाला समजलं असेल की जी नर्वस सिस्टम असते
तर ती पॉईंट टू पॉईंट म्हणजे सेल टू सेल नाही, आणि रॅपिड म्हणजे फास्ट कम्युनिकेशन करते अमंग द ऑर्गन. द न्यूरल कोऑर्डिनेशन इज फास्ट बट शॉर्ट लिव्ड. सो हे जे न्यूरल कोऑर्डिनेशन आहे ते फास्ट होतं, शॉर्ट लिव्ड होतं. ॲज द नर्व फायबर डू नॉट इनर्वेट ऑल सेल्स ऑफ बॉडी अँड सेल्युलर फंक्शन नीड टू बी कंटिन्युअसली रेग्युलेटेड. तो नर्व फायबर प्रत्येक सेलपर्यंत तर जात नाहीत, आणि सेल्युलर फंक्शन्स जे असतात सेलच्या आतमधले तेही रेग्युलेट करायचे असतात. म्हणजे स्पीड वाढवायची असते, कमी करायची असते सेल्युलर मेटाबॉलिझमची. और इसीलिए अ स्पेशल काइंड ऑफ कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन म्हणजे जॉइनिंग has to be provided. This function is done by our hormones. The neural system and endocrine system jointly coordinate and regulate physiological functions of the body. So, now our title is endocrine glands and their hormones. तो यहाँ मैं 1-2 मिनट के लिए आपको एक्सप्लेन करके देता. सुनो. द ग्लैंड हैविंग इट्स ओन डक्ट and carry its secretion to the target organ by way of its duct are called exocrine glands. So exocrine glands are the glands having their own duct and they secrete enzyme or something else. जैसे tear gland produce tear, salivary gland produce saliva, sweat gland produce sweat, sebaceous gland produce sebum, liver produces bile, etc. पर ऐसी भी ग्लैंड्स है जिनको अपनी खुद की डक्ट नहीं है, और वो ग्लैंड्स को कहते हैं एंडोक्राइन ग्लैंड्स. सो व्हाट इज एंडोक्राइन ग्लैंड? द ग्लैंड विच आर डक्टलेस. तो सर उनका जो सिक्रीशन है उसे क्या कहते हैं? हार्मोन. सो हार्मोन्स आर द सिक्रीशन ऑफ एंडोक्राइन ग्लैंड. तो सर ये हार्मोन ले कौन जाएगा? सो ब्लड स्ट्रीम ले जाएगी अप टू द टारगेट ऑर्गन. So the gland which are ductless that secrete hormone which are carried by blood vessel or blood stream are called endocrine gland. तो आता आपल्याला एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन ग्लँडबद्दल समजलं. आपल्या शरीरात 8 एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, जसं पिनियल पिच्युटरी इन ब्रेन, थायरॉइड पॅराथायरॉइड इन नेक, थायमस नियर हार्ट, islets of Langerhans in pancreas. Then adrenal glands on kidneys, and पुरुष असेल तर पेअर ऑफ टेस्टिस, आणि महिलांमध्ये पेअर ऑफ ओव्हरी. तो पिनियल, पिच्युटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, आइसलेट्स ऑफ लँगरहॅन्स, ॲड्रेनल अँड गोनॅड्स अशा 8 असतात ऑर्गनाइज एंडोक्राइन ग्लँड. नुसतं 8 एंडोक्राइन ग्लँड आहे असं नाही. देर आर एंडोक्राइन सेल्स स्कॅटर्ड इन सम ऑर्गन. जसं किडनीमध्ये सुद्धा एंडोक्राइन सेल आहे, त्या इरिथ्रोपोएटिन, रेनिन देतात. हार्टमध्येही एंडोक्राइन सेल आहे, त्या ॲट्रेयल नायट्रोयुरेटिक फॅक्टर नावाचा हार्मोन देतात, जे ब्लड प्रेशर किडनीचं कमी करते. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस मे बी एंडोक्राइन सेल्स है, GI ट्रॅक में भी एंडोक्राइन सेल्स है. तो या चॅप्टरमध्ये
तुम्हाला 8 एंडोक्राइन ग्लँड ज्या ऑर्गनाईज आहे आणि स्कॅटर्ड एंडोक्राइन सेल डिफरंट ऑर्गनमधलं आणि त्यांचे हार्मोन पाहायचे आणि त्या हार्मोनचं फंक्शन आणि डिसऑर्डर्स पाहायचे आहे. तो आत्ता लक्ष द्या. एंडोक्राइन ग्लँड्स लॅक डक्ट and hence called ductless gland. Their secretion are called hormone. The classical म्हणजे old definition of hormone as chemical produced by endocrine glands released into blood and transported to the distantly located target organ. ही old definition होती हार्मोनची. हार्मोन म्हणजे असे केमिकल जे एंडोक्राइन ग्लँड बनवतात, जे ब्लडमध्ये रिलीज होतात, डिस्टंटली ट्रान्सपोर्ट केले जातात ब्लडद्वारा आणि त्याचा इफेक्ट फक्त टार्गेट ऑर्गनवर होतो. ये कौन सी डेफिनेशन थी? पुरानी. द करंट सायंटिफिक डेफिनेशन इज हार्मोन्स आर नॉन न्यूट्रिएंट केमिकल विच ॲक्ट ॲज अ इंटरसेल्युलर मेसेंजर. म्हणजे असे नॉन न्यूट्रिएंट केमिकल जे सेल टू सेल कम्युनिकेशन करतात अँड आर प्रोड्यूस्ड इन ट्रेस अमाउंट. तो एंडोक्राइन ग्लँडच फक्त त्यांना सिक्रेट करते असा शब्द नाही आहे आता. तो अब कहाँ गया है कि हार्मोन्स आर नॉन न्यूट्रिएंट केमिकल विच ॲक्ट ॲज अ इंटरसेल्युलर मेसेंजर अँड आर प्रोड्यूस्ड इन ट्रेस अमाउंट. The new definition cover number of new molecule in addition to hormones secreted by organized endocrine gland. Invertebrates possesses very simple endocrine system with few hormone, whereas large number of chemicals act as hormones and provide coordination in vertebrate. The human endocrine system is described as below. अब आप ये लोकेशन ऑफ एंडोक्राइन ग्लैंड्स और लिस्ट ऑफ एंडोक्राइन ग्लैंड देखो. तो इन ब्रेन नंबर 1 पिनियल बॉडी मेलाटोनिन सेरोटोनिन हार्मोन देते. नंबर 2 पिट्यूटरी ग्लैंड इन ब्रेन. पिट्यूटरी ग्लैंड 8 हार्मोन देते. 6 फ्रॉम एंटीरियर पिट्यूटरी and 2 from posterior pituitary. Number 3 thyroid gland in neck. Number 4 parathyroid gland behind the thyroid gland. Number 5 thymus near the heart. Number 6 islets of Langerhans in pancreas. Number 7 adrenal glands on kidney. And number 8 gonads, that is testes of a male, ovaries of a female. अब इसी को देखो यहाँ पर दिया है ह्यूमन एंडोक्राइन सिस्टम. द एंडोक्राइन ग्लैंड्स एंड हार्मोन प्रोड्यूसिंग डिफ्यूज्ड endocrine glands and hormone producing diffused tissue or cells located in different part of our body constitute endocrine system. तो आपली एंडोक्राइन सिस्टम कशापासून बनली? 8 एंडोक्राइन ग्लँड आणि काही हार्मोन प्रोड्युसिंग सेल्स लोकेटेड इन डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी. आता पहा कोणत्या एंडोक्राइन ग्लँड आहेत? पिनियल, पिट्यूटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस,
islets of Langerhans in pancreas, adrenal and gonad, that is testes in male and ovary in female, are organized endocrine glands in our body. In addition to these, some other organs, gastrointestinal tract म्हणजे स्टमक आणि इंटेस्टाईन, लिव्हर, किडनी, हार्ट also produce hormone. A brief account of structure and function of all major endocrine gland as well as hypothalamus of human body is given in following section. So, आत्ता आपल्याला 8 ऑर्गनाइज एंडोक्राइन ग्लँड सुरू करायचे आहे. सो पहिले आपल्याला हायपोथॅलॅमसबद्दल बोलायचं. तो आता मी सांगतो, तुम्ही लक्ष द्या. हायपोथॅलॅमस हा डायन्सेफेलॉन म्हणजे फोरब्रेनचा एक पार्ट आहे. हायपोथॅलॅमसच्या खाली असते पिच्युटरी ग्लँड. तो हायपोथॅलॅमस खूप सारे हार्मोन प्रोड्यूस करते. हे हार्मोन अँटेरियर पिच्युटरीला कंट्रोल करतात. जसं ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन अँटेरियर पिच्युटरीला ग्रोथ हार्मोन सिक्रेट करायला सांगते. ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन म्हणजे सोमॅटोस्टॅटिन ते ग्रोथ हार्मोनचं सिक्रिशन स्टॉप करते. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर ते प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन स्टॉप करते अँटेरियर पिच्युटरीचं. थायरोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर, कॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर, गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, तो ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन, ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर, थायरोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर, कॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग फॅक्टर, गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. तर असे हार्मोन हायपोथॅलॅमस देतो. ते 2 प्रकारचे आहे. काही स्टिम्युलेटरी आहे जे अँटेरियर पिच्युटरीला स्टिम्युलेट करतात सिक्रिशनसाठी. काही इनहिबिटरी आहे जसं सोमॅटोस्टॅटिन, देन प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर, ते पिच्युटरीला सिक्रिशन स्टॉप करतात. आणि पोस्टिरियर पिच्युटरी जी असते तिचे दोन्ही हार्मोन हायपोथॅलॅमस देतो. ADH, ऑक्सिटोसिन. सो ADH अँड ऑक्सिटोसिन कोणाचे हार्मोन आहे? हायपोथॅलॅमसचे. आणि पोस्टिरियर पिच्युटरी त्याला काय करते? फक्त स्टोअर आणि रिलीज करते. तो अब देखो हायपोथैलेमस का डिस्क्रिप्शन. As you know, the hypothalamus is basal part of diencephalon, that is forebrain, and it regulate wide spectrum of body function. तो हायपोथॅलॅमस म्हणजे आपलं मन, इमोशनल पार्ट ऑफ द ब्रेन. तर तो बरेच सारे फंक्शन कंट्रोल करतो. ज्यांना इंटरेस्ट असेल ते ऐका. हंगर, थर्स्ट, बॉडी टेम्परेचर, वॉटर बॅलन्स, स्लीप, अँगर, फियर, हॅपीनेस, सेक्शुअल डिझायर, सटायटी असे फंक्शन्स हायपोथॅलॅमस कंट्रोल करतो. हायपोथॅलॅमस कंटेन सेव्हरल ग्रुप ऑफ न्यूरोसिक्रिटरी सेल्स कॉल्ड न्यूक्लियाई. तो हायपोथॅलॅमसमध्ये ज्या न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात तर त्यांचे जे ग्रुप असतात त्यांना न्यूक्लियस म्हणतात, विच प्रोड्यूस हार्मोन.
These hormone regulate synthesis and secretion of pituitary hormone. आत्ता ही तुमची अंडरलाईन की हायपोथॅलॅमसचे जे हार्मोन आहे ते करतात काय, तो ते हार्मोन रेग्युलेट करतात सिंथसिस आणि सिक्रिशन ऑफ पिच्युटरी हार्मोन. म्हणजे पिच्युटरी ग्लँड कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, हायपोथॅलॅमस. हावेवर हार्मोन्स प्रोड्यूस्ड बाय हायपोथॅलॅमस आर of two type: a releasing hormone which stimulate the secretion of anterior pituitary, inhibiting hormone which inhibit the secretion of pituitary hormones. For example, hypothalamic hormone called gonadotropin releasing hormone GnRH stimulate the pituitary for synthesis and release of gonadotrophins म्हणजे FSH आणि LH. On the other hand, somatostatin from hypothalamus inhibit release of growth hormone from pituitary. तो आता तुमची ही दुसरी अंडरलाईन. सोमॅटोस्टॅटिन म्हणजे ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग फॅक्टर फ्रॉम हायपोथॅलॅमस inhibit release of growth hormone from pituitary. These hormone originating in hypothalamic neuron pass through axon and are released from their nerve ending. म्हणजे हाइपोथैलेमिक न्यूरॉन के जो हार्मोन है वो लाए जाते हैं उनके एक्सॉन द्वारा और उनके नर्व एंडिंग में जमा रहते. दीज हार्मोन्स रीच पिच्युटरी ग्लँड थ्रू पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टम. आता ही तुमची पुढची अंडरलाईन की न्यूरोसिक्रिटरी सेलचे जे हार्मोन आहे ते एक्झॉन आणतात, नर्व एंडिंगमध्ये जमा होतात आणि त्यांना मग अँटेरियर पिच्युटरीपर्यंत कोण आणते, पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टम. So these hormones reach pituitary gland through portal circulatory system and regulate the function of anterior pituitary. The posterior pituitary is under direct control of hypothalamus. Figure 22.2. आता आपण ती फिगर समजून घेऊ. देखो, ये है हाइपोथैलेमस, ये है इन्फंडिबुलम, ये है पार्स नर्वोसा. सो इन्फंडिबुलम पार्स नर्वोसा, इन्फंडिब्युलम म्हणजे स्टॉक ऑफ द पिच्युटरी ग्लँड आणि पार्स नर्व्होसा. तो हा झाला पार्स नर्व्होसा आणि हा इन्फंडिब्युलम. ही असते पोस्टिरियर पिच्युटरी म्हणजे न्यूरो हायपोफायसिस. आता पार्स ट्युबरालिस, पार्स डिस्टालिस. तो हा पार्स ट्युबरालिस आणि हा पार्स डिस्टालिस. तो पार्स ट्युबरालिस पार्स डिस्टालिस इज इक्वल टू अँटेरियर पिच्युटरी म्हणजे ॲडिनो हायपोफायसिस
म्हणजे पिच्युटरीचे किती पार्ट आहेत? 2. अँटिरियर पिच्युटरी, पोस्टिरियर पिच्युटरी. अँटिरियर पिच्युटरीला म्हणायचं ॲडेनोहायपोफायसिस, पोस्टिरियर पिच्युटरी न्यूरोहायपोफायसिस. तो सर मग हा पार्स डिस्टालिस म्हणजे मेन पार्ट ऑफ अँटिरियर पिच्युटरी आणि हा पार्स नर्व्होसा म्हणजे पोस्टिरियर पिच्युटरी. यांच्यामध्ये असते पार्स इंटरमिजिया. पण ह्युमन्समध्ये पार्स इंटरमिजिया डेव्हलपच नाही झाला आणि इट इज मर्ज्ड विथ पार्स डिस्टालिस. तो आपल्याकडे पार्स इंटरमिजिया नसतो. मग लक्ष ठेवा, विच पार्ट ऑफ ह्युमन पिच्युटरी इज वेस्टिजियल? पार्स इंटरमिजिया. आत्ता आपण डायग्राम समजून घेऊ. तो देखो, ये एंटीरियर पिच्युटरी है और ये पोस्टीरियर पिच्युटरी है. पोस्टीरियर पिच्युटरी स्वतःचं एकही हार्मोन देत नाही. पोस्टीरियर पिच्युटरी डू नॉट सिक्रीट एनी हार्मोन ऑफ इट्स ओन. पोस्टीरियर पिच्युटरी स्वतःचं एकही हार्मोन देत नाही. मग हायपोथॅलॅमिक न्यूरॉनचे 2 हार्मोन आहे. ADH म्हणजे व्हॅसोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन म्हणजे पिटोसिन. सो ADH म्हणजे व्हॅसोप्रेसिन 1, ऑक्सिटोसिन म्हणजे पिटोसिन 2. हे 2 हार्मोन कोण देते? हाइपोथैलेमिक न्यूरॉन्स. और ज़र से उनको कौन लाता? एक्सॉन. और वो एक्सॉन एंडिंग में यहाँ जमा रहते. आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा पोस्टिरियर पिच्युटरी ते हार्मोन काय करते? फक्त रिलीज. तो आता हे समजलं तुम्हाला की पोस्टिरियर पिच्युटरी स्वतःचं एकही हार्मोन देत नाही. हायपोथॅलॅमिक न्यूरॉनचे 2 हार्मोन स्टोअर करते, गरज पडली तर रिलीज करते. ते असतात व्हॅसोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन. आता अँटिरियर पिच्युटरी बघा. अँटिरियर पिच्युटरी स्वतःचे 6 हार्मोन देते. आता ते स्वतःचे जे 6 हार्मोन असतात, ग्रोथ हार्मोन, प्रोलॅक्टिन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, गोनॅडोट्रॉफिक हार्मोन म्हणजे FSHLH आणि मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो 1 ग्रोथ हार्मोन, 2 प्रोलॅक्टिन म्हणजे PRL, 3 थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, 4 ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, 5 गोनॅडोट्रॉफिक हार्मोन, 6 मेलैनोसाइट स्टिमुलेटिंग हार्मोन. ये सारे 6 हार्मोन किसके हैं? एंटीरियर पिट्यूटरी के. पोस्टीरियर पिट्यूटरी के कितने हार्मोन हैं? 0. पर वो हाइपोथैलेमस के हार्मोन करती स्टोअर, ज़रूरत पडणे पे रिलीज. ते कोणते असतात? व्हॅसोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन. तो सर अँटिरियर पिच्युटरीचे जे 6 हार्मोन आहे तर त्याचा कंट्रोल हायपोथॅलॅमस आहे. मग हायपोथॅलॅमस काय करतो? त्याच्यात ज्या न्यूरोसिक्रिटरी सेल्स असतात तर त्या हार्मोन देतात रेगुलेटिंग हार्मोन, म्हणजे रिलीज आणि रिलीज इनहिबिटिंग. वो उनके एक्सॉन ले आते हैं, एक्सॉन एंडिंग में वो जमा रहते. आणि तिथून अँटिरियर पिच्युटरीसाठी ते हार्मोन कोण आणते? हायपोफायसियल पोर्टल सिस्टम आणते. ही हायपोफायसियल पोर्टल सिस्टम आहे. तो आत्ता आपल्याला समजलं हायपोथॅलॅमसबद्दल. पिच्युटरी अजून सुरू केली नाही आपण.
डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पिच्युटरी अँड इट्स रिलेशन विथ हायपोथॅलॅमस. आता लक्ष ठेवा की अँटेरियर पिच्युटरीसाठीचे हार्मोन जे येतात ते पोर्टल सिस्टममधून येतात. पोस्टिरियरचे हार्मोन डायरेक्ट येत असतात. तो आत्ता पुढचं टायटल पिच्युटरी ग्लँड. देखो, द पिच्युटरी ग्लैंड इज लोकेटेड in bony cavity of sphenoid bone called sella turcica. The pituitary gland is located in a bony cavity of a sphenoid bone called sella turcica, and it is attached to hypothalamus by a stalk called infundibulum. It is divided anatomically into ॲडिनोहायपोफायसिस म्हणजे अँटेरियर पिच्युटरी, न्यूरोहायपोफायसिस पोस्टिरियर पिच्युटरी. ॲडेनोहायपोफायसिस म्हणजे अँटेरियर पिच्युटरी कंसिस्ट ऑफ टू पार्ट, पार्स डिस्टालिस मतलब ये वाला पार्ट एंड पार्स इंटरमीडिया तो ये बीच वाला पार्ट. Pars distalis region of pituitary, commonly called anterior pituitary, produce number 1 growth hormone GH, prolactin PRL, thyroid stimulating hormone TSH, adrenocorticotrophic hormone ACTH, luteinizing hormone LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. या FSH आणि LHला आपण म्हणतो गोनॅडोट्रॉफिक हार्मोन. आणि अंडरलाईन करा, हा नीट क्वेश्चन येतो. पार्स इंटरमिजिया सिक्रेट ओनली वन हार्मोन कॉल्ड मेलेनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. अंडरलाईन. हावेवर इन ह्यूमन पार्स इंटरमिजिया इज ऑलमोस्ट मर्ज्ड विथ पार्स डिस्टालिस. आता पोस्टिरियर पिच्युटरी. न्यूरोहायपोफायसिस म्हणजे पोस्टिरियर पिच्युटरी. मेन पार्ट कोणता? पार्स नर्व्होसा. तो पार्स नर्व्होसा आहे. सो न्यूरोहायपोफायसिस दॅट इज पार्स नर्व्होसा आल्सो नोन ॲज पोस्टिरियर पिच्युटरी. अंडरलाईन. only store and releases two hormones called oxytocin and vasopressin. हा नीट क्वेश्चन आहे. पोस्टिरियर पिच्युटरी स्टोअर अँड रिलीज सिक्रीट नाही टू हार्मोन्स ऑक्सिटोसिन वॅसोप्रेसिन विच आर ॲक्च्युअली सिंथेसाइज्ड बाय hypothalamus and are transported axonally to neurohypophysis. म्हणजे पोस्टिरियर पिच्युटरीचे दोन्ही हार्मोन कोण बनवते? न्यूरोसिक्रिटरी सेल्स, आणि एक्झॉन्स त्यांना घेऊन येत असतात. आता अँटेरियर पिच्युटरीचे हार्मोन. तो पहिलं कोणतं होतं? ग्रोथ हार्मोन. तो मी थोडं समजून सांगतो, इथं काहीच दिलेलं नाही आहे. तो बघा, ग्रोथ हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ एंड डेवलपमेंट ऑफ अ इंडिविजुअल. उम्र के अनुसार हमारी जो ग्रोथ एंड डेवलपमेंट होती उसके लिए आवश्यक है ग्रोथ हार्मोन. कैसे ग्रोथ एंड डेवलपमेंट करता है ग्रोथ हार्मोन? तो सेल डिवीजन, प्रोटीन सिंथेसिस, एब्सॉर्प्शन ऑफ अमीनो एसिड्स, एब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम स्टिम्युलेट करते.
आणि याचा परिणाम आपली होते ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ग्रोथ हार्मोनमुळे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते, पण लहान मुलांना जर ग्रोथ हार्मोनची आली डेफिशियन्सी तर सर त्यांची हाईट वाढणार नाही. त्याला रोगाला म्हणतात पिच्युटरी ड्वार्फिझम. तो ज्या ग्रोथ हार्मोनमुळे ग्रोथ डेव्हलपमेंट होते ते जर लहान मुलांना कमी पडलं तर काय होते? पिच्युटरी ड्वार्फिझम. आणि लहान मुलांना जास्त झालं मग होते गायगॅन्टिझम. सो deficiency of growth hormone in children causes pituitary dwarfism. Excess secretion of growth hormone in children causes gigantism. आता समजा कोणी एडल्ट असेल, प्रौढ असेल आणि त्याला ग्रोथ हार्मोनची डेफिशियन्सी आली तर काय होईल? सिमन्स डिसीज. आणि प्रौढ व्यक्तीला जर जास्त झालं ग्रोथ हार्मोन तर होईल ॲक्रोमेगाली, म्हणजे एक्सेसिव्ह इलॉंगेशन ऑफ फोर लिम अँड हाइंड लिम. द स्पाइन म्हणजे व्हर्टेब्रल कॉलम गेट कर्ड आणि इलॉंगेशन ऑफ लोअर जॉ, खालचा जबडा पुढे येतो, गिविंग गोरिला लाईक अपिअरन्स. आता इथे बघा काय दिलं आहे ते. ओव्हर सिक्रिशन ऑफ ग्रोथ हार्मोन म्हणजे एक्सेस स्टिम्युलेट ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ द बॉडी लिडिंग टू गायगॅन्टिझम इन चिल्ड्रन. लो सिक्रिशन ऑफ ग्रोथ हार्मोन रिझल्ट इन स्टंटेड ग्रोथ रिझल्टिंग इन पिच्युटरी ड्वार्फिझम. लहानपणी कमी पडलं तर ड्वार्फिझम, जास्त झालं तर गायगॅन्टिझम. एक्सेस सिक्रिशन ऑफ ग्रोथ हार्मोन इन अडल्ट, especially in middle age, can result severe disfigurement, especially of face called acromegaly, which may lead to serious complications and premature death if unchecked. The disease is hard to diagnose in early stages and often goes undetected for many years until changes in the external feature became noticeable. आता हे लक्षात ठेवावं लागते, हा नीट क्वेश्चन येऊ शकतो कि ऐसा कौन सा डिसीज़ है जो पहले पता नहीं होता अर्ली स्टेज में और अनडिटेक्टेड रह जाता और फिर बाद में एक्सटर्नल चेंजेस आने के बाद उसके बारे में पता होता. दैट इज एक्रोमेगाली. आता दुसरा हार्मोन अँटीरियर पिच्युटरीचं प्रोलॅक्टिन. आता मी प्रोलॅक्टिनबद्दल समजून सांगतो. ल्युटोट्रॉपिक हार्मोन और प्रोलॅक्टिन सिंथसिस ऑफ द मिल्क इन द मॅमरी ग्लँड आफ्टर पार्च्युरेशन, म्हणजे बाळाला जन्म दिल्यावर मातेच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करते. सेकंड, इट मेंटेन प्रेग्नन्सी बाय मेंटेनिंग कार्पस लुटम इन द ओव्हरी, म्हणून त्याचं नाव ल्युटोट्रॉपिक हार्मोन पडलं. इन्क्रीजेस द साईज ऑफ मॅमरी ग्लँड, म्हणून त्याला मॅमोट्रॉपिन म्हणतात. आणि इट सप्रेस प्रेगनेंसी ड्यूरिंग लैक्टेशन, मतलब छोटे बच्चे की जो माता होती है जो अपने बच्चे को स्तनपान करवाती है उसमें प्रेगनेंसी नहीं होती इसी हार्मोन की वजह से, लैक्टेशनल एमेनोरिया. अब देखो इन्होंने क्या दिया है. प्रोलॅक्टिन रेग्युलेट द ग्रोथ ऑफ मॅमरी ग्लँड्स, स्तनांचा आकार वाढवते. फॉर्मेशन ऑफ मिल्क इन देम. आता थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन जे असतं पिच्युटरीचं ते काय करतं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन स्टिम्युलेट सिंथसिस अँड सिक्रिशन ऑफ थायरॉइड हार्मोन फ्रॉम थायरॉइड ग्लँड.
आता चौथं ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन काय करते? इट स्टिम्युलेट द सिंथसिस अँड सिक्रिशन ऑफ स्टिरॉइड हार्मोन कॉल्ड ग्लुकोकॉर्टिकॉइड फ्रॉम ॲड्रिनल कॉर्टेक्स. आता पिच्युटरीचं गोनॅडोट्रॉफिक हार्मोन. LH and FSH stimulate gonadal activity and hence called gonadotrophins. In male, LH stimulate synthesis and secretion of androgen from testis. Neat question. पिच्युटरीचं LH हार्मोन टेस्टिसला स्टिम्युलेट करते पुरुषाच्या फॉर अँड्रोजेन. इन मेल, FSH प्लस अँड्रोजेन regulate spermatogenesis. Underline. In female, LH induce ovulation of Graafian follicle and maintain कार्पस लुटम. तो LH महिलांमध्ये ओव्हुलेशन करवते, कार्पस लुटम मेंटेन ठेवते. Formed from, the carpus luteum is formed from remnant of Graafian follicle. आता पोस्टीरियर पिच्युटरीचे हार्मोन. नहीं, अभी FSH बाकी है. तो FSH स्टिम्युलेट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल इन फिमेल. आता शेवटचं MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन ॲक्ट ऑन मेलॅनोसाइट्स दॅट इज मेलानिन कंटेनिंग सेल्स अँड रेग्युलेट पिगमेंटेशन ऑफ स्किन. आता पोस्टिरियर पिच्युटरीचे हार्मोन ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन. ऑक्सिटोसिन ॲक्ट ऑन स्मूथ मसल्स ऑफ अवर बॉडी, स्टिम्युलेट देअर कॉन्ट्रॅक्शन. अंडरलाईन करा आता. इन फिमेल, ऑक्सिटोसिन स्टिम्युलेट vigorous contraction of uterus at the time of parturition and milk ejection from mammary gland. सो बच्चे का स्पर्श जब माता को होता है तो माता की स्तनों से जो दूध आता वो ऑक्सीटोसिन की वजह से, इजेक्शन ऑफ द मिल्क फ्रॉम मेमरी ग्लैंड. आता वॅसोप्रेसिन म्हणजे ADH. वॅसोप्रेसिन ॲक्ट mainly at kidney and stimulate reabsorption of water and electrolyte by distal convoluted tubule, thereby reduce water loss through urine म्हणजे prevent dilute urine, म्हणून त्याचं नाव पडलं antidiuretic हार्मोन. So an impairment affecting synthesis and release of ADH, समजा अँटीडायुरेटिक हार्मोन कमी पडलं तर इन अ डिमिनिश्ड एबिलिटी ऑफ किडनी टू कंजर्व वाटर, तो किडनी पानी को नहीं बचा सकती. क्यों? क्योंकि ADH कम पड़ गया, लीडिंग टू वाटर लॉस अलॉन्ग विथ यूरिन एंड डिहाइड्रेशन. दिस इज नोन ॲज डायबिटस इन्सिपिडस. म्हणजे ज्या लोकांना ADH हार्मोनची कमतरता असते त्यांच्या लघवीवाटे पाणी निघून जातं शरीरातलं, लघवीची मात्रा वाढते, कॉन्सन्ट्रेशन कमी होते आणि अशी टेस्टलेस वॉटरी युरिन झाली की त्याला म्हणतात डायबिटस इन्सिपिडस. तो ही आता पिच्युटरी ग्लँड संपली. मी पुन्हा एकदा एक छोटी डायग्राम काढून तुम्हाला समजून सांगतो. बघा, आता ही असते पोस्टिरियर पिच्युटरी. हिचं हार्मोन आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन. सो ऑक्सिटोसिन, वॅसोप्रेसिन
हे कोणाचे हार्मोन आहे? सर हायपोथॅलॅमसचे आहे. ते एक्झॉननी आणले पार्स नर्व्होसामध्ये आणि तिथून फक्त त्यांना केलं जातं रिलीज. ते पोस्टिरियर पिच्युटरीचे नाही. पोस्टिरियर पिच्युटरी फक्त त्यांना करते स्टोअर आणि रिलीज. ऑक्सिटोसिन काय करते? सर विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्राइन मसल्स ड्युरिंग पार्च्युरेशन. इजेक्शन ऑफ मिल्क फ्रॉम द मेमरी ग्लँड व्हेन द बेबी इज फीडिंग. त्याच्यानंतर इट इज गिवन टू इंड्यूस पार्च्युरेशन अँड लेबर पेन बाय गायनेकोलॉजिस्ट. आता व्हॅसोप्रेसिन काय करते? सर व्हॅसोप्रेसिन आपल्या किडनीच्या सगळ्या नेफ्रॉनला स्टिम्युलेट करते टू ॲब्सॉर्ब मोर अँड मोर वॉटर, म्हणजे करते वॉटरचं कन्झर्वेशन. आता पाणी जर आपण ॲब्सॉर्ब केलं तर म्हणजे युरिन होणार नाही डायल्यूट, म्हणून त्याचं नाव अँटी डायुरेटिक हार्मोन ठेवलं. ज्या लोकांना ADH व्हॅसोप्रेसिनची कमी असते त्यांचा वॉटर लॉस होतो. मग त्यांना कोणता रोग होतो? त्यांना होतो डायबेटस इन्सिपिडस. याला अनेक नाव आहे. कोणी डायबेटस इन्सिपिडस म्हणतं, म्हणजे पानसट युरिन, किंवा लघवी वाढते म्हणून पॉलियुरिया, तहान लागते म्हणून पॉलिडिप्सिया, डायल्यूट युरिन होते म्हणजे डाययुरेसिस. असे नाव आहे या एकाच रोगाचे. आता आपण बघू अँटिरियर पिच्युटरी. तो अँटिरियर पिच्युटरीचं ग्रोथ हार्मोन, प्रोलॅक्टिन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, FSH, LH आणि पार्स इंटरमिजियाचं असते मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. तो FSH आणि LHला म्हणतात गोनॅडोट्रॉफिक हार्मोन. तो 1 ग्रोथ हार्मोन, 2 प्रोलॅक्टिन, 3 थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, 4 ACTH, 5 गोनॅडोट्रॉफिक हार्मोन आणि 6 मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. असे अँटिरियरचे स्वतःचे 6 हार्मोन असतात ॲडिनोहायपोफायसिसचे. आणि पोस्टिरियरचं एकही हार्मोन नाही. पोस्टिरियर जे 2 हार्मोन देते ते कोणाचे असतात? हायपोथॅलॅमिक न्यूरॉनचे असतात. सो हायपोथॅलॅमिक न्यूरॉन. तो आत्ता आपण हायपोथॅलॅमस पाहिलं. मग सर हायपोथॅलॅमस जे असतं हे काय करते? तो अँटिरियर पिच्युटरीसाठी ते काही हार्मोन पाठवते. ग्रोथ हार्मोन के लिए ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन, म्हणजे काही रिलीजिंग आणि काही इनहिबिटिंग हार्मोन पाठवते.